रायगढ़ जिले के पेन तालुका के खारेपाट विभाग में पेयजल की समस्या पिछले 20 वर्षों से प्रलंबित है। इसका पक्का कर हटवने टैंक का कार्य तत्काल प्रारंभ किया जाए। इस मांग को लेकर खारेपाट विभाग की महिलाओं ने मूलभूत अधिकार संघर्ष समिति के माध्यम से पेन प्रांताधिकारी के कार्यालय पर धड़क मोर्चा निकालकर निवेदन दिया। मोहिनी गोरे यहाँ रायगढ़ जिले का पेन तालुका और उसमें से मुख्यतः खारेपाट विभाग, इसमें पानी समस्या बहुत सालों से है। 20-25 सालों से यहाँ का पानी नई मुंबई को जाता है। यहाँ से पूरा डैम का काम हुआ, पाइपलाइंस गई है, लेकिन यहाँ हमारे खेतों में हमारे आंगन से पाइपलाइन जाती है, लेकिन यहाँ हमारे लोगों को पीने के लिए तक पानी नहीं है। यहाँ हम पानी पीते हैं तालाब का, जहाँ गाय भैंस जो अपना उधर रहते हैं उसमें का हम पानी पीते हैं। बहुत सारी जगहों पे तो टैंकर तक नहीं आता। अभी तक बहुत सारी लोगों ने, हमारी महिलाओं ने नल देखा नहीं है, पानी का नल नहीं देखा है। ये अभी 21वीं सदी की हम बात कर रहे हैं। चमत्कार, आश्चर्य, जग में कुछ आश्चर्य होंगे 7वां 8वां, लेकिन यहाँ का हमारा कौन सा आश्चर्य है मुझे अभी पता नहीं है, 9वां 10वां। लेकिन यहाँ के बहुत सारी महिलाओं ने हमारे आंगन में नल नहीं देखा है, नल को पानी आया है वो देखा नहीं है, क्योंकि यहाँ का पानी नई मुंबई तक जाता है। यहाँ शाहपाड़ा डैम है, शाहपाड़ा है, हेटवने डैम है, हमारे यहाँ नदियाँ है, तालाब है, और मुख्यतः निसर्ग की बहुत हमारे ऊपर कृपा है। और यहाँ हेवी रेनफॉल, बहुत भारी वर्षा होती है, फिर भी हमें पानी के लिए तरसना होता है। ये 42 साल तक अभी तक में एक ही प्रश्न है हमारे सामने, पानी का प्रश्न। कब होगा, कब पानी आएगा हमारे इधर। खेत में काम करने वाली महिलाएं हैं हम, और पैसा देकर हमको पानी लेना पड़ता है। नल को तो पानी आता ही नहीं, जो आता है वो पानी ये ऐसा है पानी आप पिएंगे, ये तो कोई हाथ धोने के लिए भी नहीं लेगा। या ऐसा पानी हम पीते हैं, कैसे पिएंगे ये पानी। महिला एवढ्या लांबून चालत आलेल्या आहेत पाण्यासाठी, आणि ही आमची परिस्थिती अशी आहे की ह्यांचा हाल बघवत नाहीत आम्हाला। ह्या गावात मुलगी सुद्धा कोण इकडे द्यायला मागत नाही लग्न करायचं झालं तर, कारण का पाण्याचे हाल बनून। पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर जीवन नाही। आणि म्हणून या पाण्यामुळे मुलं बाळ सुद्धा आमची अशीच राहतात। लग्न करायचं मुलीचं जरी झालं तरी आम्हाला टँकर विकत आणावे लागतात। आणि गरीब बाप एखादा मुलीसाठी काय काय करतो ते तुम्हाला गरीब असेल तरच माहिती पडेल, तुमच्यासारख्यांना माहिती नाही पडणार। म्हणून मला असं वाटतं की ह्यांचं पाण्याचं हे पूर्ण झालंच पाहिजे। आणि नसेल करायचं तर खुर्च्या सुद्धा खाली केल्या तरी काय हरकत नाही, खुर्च्या खाली करा। जर यांचे हक्क जर तुम्हाला करता येत नसतील पूर्ण तर खुर्च्या खाली करा। त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आज सुद्धा तर तुम्ही काम चालू करा। आज आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे की तळाचं पाणी साठलेलं आहे, फक्त पाईपलाईन नाही आहे, जुनी पाईपलाईन आहे, खूप ती जीर्ण झाली, त्यातून एक थेंबही जात नाही आहे। माझ्या माहितीत आज मी 30-40 वर्ष बघतो, अनुभवतोय, मागची पिढी पण सांगतो की आमच्या गावात पाणी हा नळ म्हणून आम्ही अजून बघितलेला नाहीये। तर त्याच्यामध्ये टँकरचं पाणी यायचं, तर तो पाणी कधी येणार? 16 दिवस 15 दिवस 8 दिवसांनी आम्हाला टँकर येतो सारेबा गावामध्ये। मग पाणी कसं द्यायचं की पाणी देणं झालं तर लोकांना आम्ही काय करतो, टँकर जातो आज 100 रुपयाला एक पिंप किंवा 200 रुपयाला आम्हाला एक पिंप भरून पाणी विकत घ्यावे लागते। तर ते पाणी किती दिवस पुरवायचं? आणि कुठल्या गावात मी बघते आता सगळीकडे की जेव्हा कुठलाही नेता यायचा असेल किंवा काय मीटिंग्स असतील किंवा काय, त्यांच्यासाठी बिस्लरीचं पाणी का म्हणताय समोर, बॉटल ठेवायचीच नाही। माझं मत तर असंच आहे, त्यांनाही आपलं पाणी जे आपण पितोय ते मांडा, हे पाणी आम्ही तळ्याचे पितोय किंवा टँकरने जे किती दिवसाचं पाणी असतं मोकळं ते पाणी मांडा आणि तेच पिऊ दे त्यांनाही।